लुटेरों को पकड़ने गई पिंपरी चिंचवड पुलिस पर जानलेवा हमला किया गया। इस हमले में एक आरोपी घायल हो गया क्योंकि पुलिस उपायुक्त ने भी आत्मरक्षा में गोली चलाई। मुठभेड़ में पुलिस उपायुक्त शिवाजी पवार और सहायक पुलिस निरीक्षक प्रसन्ना जरहाट घायल हो गए। घटना चाकन थाना क्षेत्र के चिंचोशी गांव में रात करीब 12:30 बजे की है। पिछले हफ्ते इस इलाके में इन लुटेरों ने एक घर में डकैती डाली थी, जब पति पत्नी पर जानलेवा हमला किया गया था। उनमें से 2 को चाकन पुलिस ने हथकड़ी लगा दी थी, लेकिन पुलिस को सूचना मिली थी कि इसी गिरोह के 2 और सदस्य कल दोबारा चिंचोशी गांव में डकैती डालने आएंगे। इसके बाद पुलिस ने लुटेरे सचिन भोसले और उसके नाबालिग साथी भाई को पकड़ने के लिए जाल बिछाया, लेकिन आरोपी ने पुलिस की गिरफ्त से भागने की कोशिश की। इसी दौरान आरोपी ने पुलिस आयुक्त शिवाजी पवार और सहायक पुलिस निरीक्षक प्रसन्ना जरहाट पर कोयते से वार कर दिया। इस बीच शिवाजी पवार ने अपने और अपनी टीम के बचाव के लिए आरोपियों पर 2 राउंड फायरिंग की। एक गोली आरोपी के पैर के अंगूठे में लगी। आरोपी का दूसरा साथी फरार हो गया है। पुलिस कमिश्नर विनय कुमार चौबे ने जानकारी दी है कि आरोपी सचिन भोसले ऑन रिकॉर्ड अपराधी है और उसके खिलाफ करीब 9 गंभीर अपराध दर्ज हैं। 23 फरवरीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता। त्या दरोडाचे जे आरोपी आहेत, 2 आरोपी ते चिंचोशी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड यांना मिळाला होता। तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डीसीपी झोन 3 शिवाजी पवार, डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते। त्या मंदिरच्या परिसर मध्ये ज्यावेळी डीसीपी आणि एपीआय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली, त्यामध्ये 2 आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला, पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता। त्यांनी ते कोयत्याने प्रथम डीसीपी वर हल्ला केला। डीसीपीने ती हल्ला चुकवला, तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली। त्यानंतर त्यांनी त्या कोयत्याने एपीआय जराड यांच्यावर हल्ला केला, त्यांनी पण चुकवला, पण त्यांच्या हातात इंजुरी झाली। याच्यानंतर डीसीपी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये, तसेच त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्स मध्ये आणि तसेच हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर 9 गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्स मध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला। ते फायर केल्यानंतर त्यांना आटोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकण इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला आणि जो आरोपी आहे तो सध्या खतऱ्याचे बाहेर आहे। आणि त्याचबरोबर डीसीपी आणि एपीआय, डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे उपस्थित आहे। एक आरोपी मायनर आहे, त्याचे नाव नाही सांगता येणार, आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचे नाव सचिन चंद्र भोसले आहे। त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। 2 गंभीर दुखापत सह दरोडाचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 2 दरोडाचे तयारीचे गुन्हे आहेत, 1 गंभीर दुखापतचे गुन्हा आहे, घरफोडीचे 2 गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापतचा गुन्हा आहे। असा एकूण 9 गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि ते चाकण पोलीस स्टेशन मध्ये 4 महिन्यापूर्वी 10व्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता। ते व्हायलेंट डकॅटी होती, त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।